वारी ही प्रत्येकाला वेगळी असते, वेगळा अनुभव देणारी असते आणि याचाच प्रत्यय वारीतल्या प्रत्येक माणसाच्या मनात दिसतो आणि प्रत्येक वारकऱ्यांमध्ये दिसतो। मी आहे सध्या पुण्यातल्या साखळी पीर तालीम या मंडळाजवळ आणि या मंडळाजवळचं वैशिष्ट्य जर आपण बघितलं तर या मंडळात सर्वधर्म समभाव हे दिसून येतं। मेन म्हणजे एक मुस्लिम चाचा आहेत, ते या सगळ्या वारकऱ्यांची सेवा करताना आपल्याला पाहायला मिळते। तुमचं नाव काय आहे? अब्दुल रजाक। किती वर्ष झाले सेवा? 30 वर्ष झाले सेवा करताना। पूर्ण 30 वर्ष झाले। सगळ्यांच्या मालिश आणि सगळ्यांच्या मालिश करते। हैदराबादहून येते। खास पालखीसाठी कुठून येतात? हैदराबादहून येते। इथे किती दिवस इथे कुठे राहता? किती दिवस येतात? 2 दिवस राहते। 2 दिवस राहता आणि बाकी वर्षभर हैदराबाद मध्ये काय करता? तिकडे नारायणपेठ मध्ये करते, फिजिओथेरपीच काम करते, मसाजचे। हां, पाय दुखले, मान दुखले, पाठीत दुखले, मणक्यात गॅप असले तर बी बसून देते, ट्रॅक्शन लावते, मसाज करते। वारीत या सगळ्या वारकऱ्यांची जेव्हा सेवा करता तेव्हा काय वाटतं तुम्हाला? चांगलं वाटते आपल्याला, चांगलं वाटते। पेशंट पण भेटते, आशीर्वाद पण भेटते पेशंट लोकचे। हां, तुम्ही दोन्ही पालख्यांचं दर्शन घेतलंय? हां, दोन्ही दोन्ही याचं दर्शन घेतलंय। आता ह्या सगळ्या वारकऱ्यांची सेवा ह्या हिंदू मुस्लिम वाद दिसतायत, काय विचार कोणाला भेदभाव पूछत नाही आपण। फक्त आले की इथे दुखते, तिकडे दुखते, पाठ दुखते, मान दुखते म्हणले तर करून सोडते। कोणाला कोणत्या जातीचे ते जात बी विचारत नाही आपण। हां, कोणालाच विचारत नाही, फक्त काम शिकलेले आहे, सेवा करायचे आहे, करते। बाकी तुमच्या कुटुंबियांचं काय म्हणणं आहे याच्यावर? कुटुंबियांना काय वाटतं? घर में कौन कौन है? हमारे घर में है भवा है, 4 भवा है, 4 छोकरे है और हम है। हाँ, सभी। सब लोग इधर आते हैं? नहीं, सब लोग नहीं आते, हम दोनों रहते हैं। छोकरा यहाँ रहता और हम उधर से मैं अकेला आता हूँ, ये छोकरा यहाँ साथ में रहता है। अब सिखाना ना उनको, हम जाने के बाद कौन सिखाने वाला उनको? फिर वो भी वारी में आके ये सेवा करेंगे? हाँ, वारी में आके सेवा करेंगे। विट्ठल के बारे में क्या लगता है? विट्ठल भगवान के बारे में क्या लगता है? अच्छा लगता है, अभी कुछ ऐसा कुछ नहीं, सब भगवान एक ही। हाँ, हे तुमच्या पायाची मालिश करतायत, थकवा आहे तो निघून जाते, काय नेमकं? अहो, आम्ही देहू ते पंढरपूर मॅडम वारी करताय, जरा थोडं चालून थकवा येतो, पाय दुखते, चाच्या पैसे आले की रिकाम होते। त्यांनी पण 30 वर्ष झाले सेवा करतात आणि वारकऱ्याचं समाधान होतं आणि त्यांनी सेवा केली, थोडं पायही जरा थोडं मोकळे होते आणि असा थोडा चालतानाही जरा थोडा त्रास होतो, जरा थोडं की समाधान वाटतं। आता आम्ही 15 वर्ष झाले वारी करतो मॅडम, आम्हाला समाधान वाटतं, संसारातलं ह्यातलं काही ध्यानच येत नाही आणि आम्हाला ही वारी आवडती म्हणून आम्ही वारी करतो। देवासाठी, पांडुरंगासाठी, तुकाराम महाराज माऊलीसाठी वारी करतो मॅडम आम्ही। हे मुस्लिम चाचा आहेत, इथे सगळे एकीकडे हिंदू मुस्लिमांचा वाद आपल्याला बघायला मिळतो, मात्र हे उत्तम उदाहरण आहे की सगळे एक आहे सांगण्याचं। काय वाटतं? आणि यात काय भेदभाव नाही मॅडम, देवासाठी सगळे एकच आहेत, मुस्लिम असो, हिंदू असो, मागासवर्गीय असो, देवा समान एक सगळी एक आहेत। त्यांना सेवा आवडती, त्यांना देवाची सेवा करू वाटते म्हणून ते भेदभाव काय मानित नाही, सगळे एक म्हणून त्यांनी सेवा करते ती। हां, असं आहे मॅडम त्यांचं। गेले अनेक वर्ष हे चाचा जे आहेत ते पुण्यात येतात, वारीच्या 2 दिवसात पुण्यात येतात आणि या वारीतल्या सहभागी झालेल्या प्रत्येक वारकऱ्याची सेवा करण्याचा ते अनुभव घेतात आणि एवढंच नाही तर एकतेचा संदेश देखील देत आहेत। कॅमेरामन राजेश बिडकर सह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।